माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी थ्रेट आहेस तू. तुझं कटआउट बघितलं ना तर माझ्या डोक्यात तिडीत जाते. आज हे कटआउट फेकलंय, उद्या मीरा तुला या घराबाहेर किक आउट करून टाकेन. मॅचचं कटआउट केलं होतं, तू कुठे पाहिलंस का? नाही बाळा, मला कसं माहित असणार. मी आता बाहेरून आज चालले. मला तर कुठेच सापडत नाहीये. हो ओके, पण मी काय म्हणते, तुझी आई स्वतः या घरात आली आहे, कटआउटची काय गरज आहे तुला? हा, कशी ग तू? इथे कोणी फेकलं माझा आईचा कटआउट? वेदा, किती खराब झालंय. आईसाठी किती प्रेमाने केलं होतं, आता कसं दाखवू तिला? वेदा, रडू नकोस राजा. पण कोणी केलं असेल हे? मायानेच केलं असणार. असं वाटते आत्ता जाऊन तिचा जीव घ्यावा. पण माझे हात बांधलेले आहेत. अथर्वांना बरं नाही आणि मीराने आता सतत त्यांच्याजवळ असणं गरजेचं आहे. वेदा, नको रडूस ना प्लीज. हे बघ, आपण ही माती जातच नाहीये, पाणी लावून पुसावं लागेल. हळू हळू हळू. अगं हो, ये पटकन ये. अगं 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 काय करते? आई ये तू. हे बघ. वाव वेदा, खूप छान आहे अगं. आणि सगळे तुला का मिस करत होतं ना, हे लिहिलंय या बोर्डवरती. आई, मी तुला वाचून दाखवते. बरं. लेकीचा दुरावा सहन होत नाही, लवकर ये मीरा. आजी, घरातली लक्ष्मी जर घरातच नसेल तर उदासना वाटणारच ना. आजोबा, घरात काम करायला मी एकटीच आहे, म्हणून मी मीराला मिस करते. नर्मदा आजी. नाही 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 नाही,
मी की तुम्हाला आज ओळखत नाहीये. तुमची सगळी नाटकं मला माहिती आहेत. एक नंबरचं लबाडा तुम्ही, लबाड. बाबा, जरा शांती मिळावी ना म्हणून दामोदर काका कुठल्या तरी आश्रमात गेले, पण नर्मदा आत्या इथून त्यांची शांती भंग करतेय. आश्रमात आणि दामोदर लोणावळ्याला मित्रांसोबत पार्टी करायला गेलाय तो. काय काय अहो, हे फक्त नर्मदाला सांगू नका, नाहीतर ती तिकडे जाऊन त्यांचा जीव घेईल. बरं बरं, ठीक आहे. माझ्याकडे पण वेळ नाहीये तुमच्याशी बोलायला. ठेवा फोन. काय झालं? हसताय काय सगळे? हा? काय झालं? ते का असते सगळे? काय झालं? का हसतोय आपण अनन्या? ते अगं आत्या, हा मीराचं कटआउट बघ ना. मीरा कशी पॉलिटिशियन वाटतीये, हो ना? म्हणून हसतोय आम्ही. हा, मला पण वाटतच होतं. मी म्हणणारच होते पण राहिलंच. अथर्व, तुला डॉक्टरांनी रोज हळद दूध घ्यायला सांगितलंय ना? आई, मगाशी मीराने दिलं मला. अच्छा. आई, तू आता निवांत राहा. आता आपल्याला दादाची काळजी करायची काहीच गरज नाहीये. अच्छा, म्हणजे अनन्या तुझा प्लॅन यशस्वी झाला? हो मग, एक घाव दोन तुकडे. हा? म्हणजे दोन तुकडे एकत्र आले, बरोबर? माझं बोलून झालंय, पण तिकडनं काही उत्तर आलं नाही अजून. फक्त लाजतीये. बघा, साहजिक आहे ना. पाडव्याच्या दिवशी तिने सगळ्यांसमोर आपलं मन मोकळं केलेलं होतं, तेव्हा भाव कोणी खाल्ला होता? यानेच ना. हो, हा? यानेच. मग आता तिला खाऊ दे थोडा भाव.